मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। मृत्युंजय महारुद्र त्राहि मां शरणागतम् जन्म मृत्यु जरा व्याधि मुच्यते कर्म बंधने। वर्षी श्री क्षेत्र जागृत देवस्थान महादेव यात्रा उत्सव आज या ठिकाणी संपन्न होत आहे। ह्या यात्रेच्या निमित्ताने वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार हरिभक्तपरायण अभिजित महाराज गिरी महाराजांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि विभागातील सर्व पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण कीर्तन सेवेचा अवश्य लाभ घ्यायचा आहे। खरोखर इवलेसे रोप लाविले द्वारी याचा वेलो गेला गगनावरी। अतिशय छोटी यात्रा आपण करत असताना आज अतिशय सुंदर असं धर्माचं कार्य या ठिकाणी होत आहे। कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होत आहे। हॅलो 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 स्टार्ट हॅलो 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 हेलो जो शाम का दर्शन किया करे है शीश जो प्रभु वंदन किया हाथ जो करे मर कर भी अमर है उस जीव का जग में प्रभु प्रेम Hare
शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः हरि जय जय राम कृष्ण हरि जय हरि Hare
विश्वनाथ तुम्ही
तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडे पंढरीच्या देवदाई पंढरीच्या तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेले दिव्य अक्षर मानवी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या तटावरती उठलेलं भक्तीचं महान असं वादळ वारकरी संप्रदायाच्या वृक्षाला लागलं गोंडसचं फळ देवमान्य संत जगतमान्य संत ज्यांनी भगवंताच्या मंदिरात सुंदर असा नंदादीप प्रज्वलित करून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करून वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी शोभणारे संत म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. आणि तुकोबारांचा फार चरणाचा नसून अवघा 4 चरणाचा आणि भगवान शिवजींची स्तुती करणारा आणि कृपेची मागणी करणारा अभंग सेवे करता निवडला आहे विठ्ठल विठ्ठल. अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित ठरेल. सालाबाद प्रमाणे चालू असताना आपला हा यात्रा उत्सव याही वर्षी अतिशय थाटामाटात चालू आहे. त्या निमित्तानं गोड कीर्तनाचं आयोजन ज्यांच्या वस्तीवरती कीर्तनाचं आयोजन केलंय ते देमाजी जबाजी चौधर या वस्तीवरती सुंदर अशी भगवान शिवजींची स्थापना झालेली आहे. आपण सर्व श्रद्धेने येतो भगवान शिवजींच्या शिवलिंगावरती आपण नतमस्तक होतो. आता शिवलिंग आपल्याला दिसतं पण भीमराज महाराज शिवलिंग या शब्दाचा अर्थ समजून घ्या बरं. आपण कुठे लावतो त्याचा अर्थ. शिवलिंग या शब्दाचा अर्थ अगोदर तुम्हाला सांगतो. शिव या शब्दाचा अर्थ होतो कल्याण. शिव या शब्दाचा अर्थ होतो कल्याण आणि लिंग या शब्दाचा अर्थ होतो चिन्ह. भगवान शिवजींनी जगाच्या उद्धाराकरता जे कल्याणकारी चिन्ह निर्माण केलं त्याला म्हणायचं शिवलिंग विठ्ठल विठ्ठल. सुंदर असं शिवलिंगाची स्थापना इथे झालेली आहे. ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रम संपन्न होतोय या परिवारातील सर्व ज्येष्ठ असतील की भगवंतानं आपल्याला बरंच काही दिलंय त्यातून भगवंताविषयी आपला आदरभाव व्यक्त करावा. नवे नवे ज्यांनी हा वारसा चालू केला ते कैलासवासी साहेबराव देमाजी चौधर त्यांनी हा भगवान शिवजींच्या यात्रा उत्सवाचा वारसा चालवत असताना आम्ही पण हातभार लावावा. आमच्या पूर्वजांनी जसं केलंय तसं आम्ही पण चालवत ठेवावं. त्यामध्ये त्यांची पत्नी असेल संगीताताई चौधर, त्यांचे बंधू असतील गणपत देमाजी चौधर, त्यांची पत्नी मनीषा गणपत चौधर, 2 बहिणी असतील सीताबाई असेल, अनिता असेल, या बहिणी असतील. आमचे साहेबराव दादांची मुलं असतील अजय साहेबराव चौधर, गजानन साहेबराव चौधर मुलगी मनीषाताई. सर्वजण भगवंताविषयी आदरभाव व्यक्त करण्याकरता आपण सर्वजण हा यात्रा उत्सव संपन्न करतोय. आणि तुम्ही सगळ्यांनी गोड कीर्तनाचं आयोजन केलंय. अजिबात लोड घेऊ नका. तुम्हाला वाटत असेल एवढं लेट कीर्तन चालू झालंय बाबा आता काय 3 वाजतो का काय. अजिबात काळजी करायची नाही. निलेश महाराज बाबाचं शिक्षणच मराठी शाळेत होईल. शाळा कधीही भरू द्या. जशी 5ला सुटते ना तसं कधी कीर्तन चालू होऊ द्या. अतिशय वेळेत मी कीर्तन संपवणारे. फक्त काय करा जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी कानावरती पडेल त्यावेळेस हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नाम स्मरण करा विठ्ठल विठ्ठल. त्या अगोदर
जे गंधर्व आपल्या कीर्तनाकरता साथ करतात त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. महाराष्ट्रातील जे काही तोलामोलाचे गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य, सिंथेसायझर वादक, साऊंड सिस्टीम अतिशय गोड आपल्या कीर्तनाकरता अनुरूप आहे. त्यात प्रामुख्यानं आमचे छोटे विनेकरी बाबा असतील, सगळे टाळकरी भजनी मंडळ असतील, प्रामुख्यानं आपल्या गावचं भूषण पंचकृषीचं वैभव आणि संगीत क्षेत्रामध्ये गरुड जेब घेणारे, अतिशय गोड आवाज आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे. कारण ज्यावेळेस मी पहिला निलेश महाराज पखवाज वाजवायचो, तबला वाजवायचो, त्यावेळेस आमची काही जास्त ओळख नव्हती. एकदा ओळख झाली आणि भीमराज महाराजांनी मला फोन केला, महाराज भजन करायचं आपल्याला, तुम्ही गोड तबला वाजवता. म्हटलं हो. फार दिवसापूर्वी तबला वाजवताना आमची भेट झाली होती. तेव्हापासूनचे आमचे स्नेह पण अतिशय गोड स्वभाव आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या थोर सज्जन मायबापांचा दर्शनाचा योग प्राप्त होतोय. बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. भीमराजजी महाराज घुगे त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. अतिशय गोड आवाज, काळजापर्यंत भिडणारा आवाज आहे. आणि त्यात प्रामुख्यानं पारमार्थिक स्नेही माझे मित्र, आमचा पारमार्थिक वारसा सोबत चालू असताना कधी कोणाविषयी द्वेष म्हणत नाही. अतिशय फोनवरती बोलत असताना अतिशय मधुर बोलणं, कायम हसून बोलणं. आमच्या निलेश महाराजांकरता एक जोरदार टाळी झाली पाहिजे. कमी वेळेमध्ये मला त्यांचा आवाज लय आवडतो. मी कधी कधी विचार करतो, उनका कंठ निकाला जाये क्या. फार गोड आवाज. आता बोलता येतं आपल्याला पण त्यांच्यासारखं गाता येत नाही. फार गोड गातात आमचे निलेश महाराज. त्यात प्रामुख्यानं सद्गुरू नारायणगिरीजी महाराज गुरुकुलाचे विद्यार्थी, नवे नवे आता अध्यापनाचं काम करणारे आमचे वैभव महाराज, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या बालगोपाळांकरता एकदा टाळ्या वाजवा बरं, जोरदार टाळ्या वाजवा. किती गोड लेकरं नाचतात की नाही आई. आता तुमचं बसल्या बसल्या चालत, हे बाई ती लहान पाय कसं नाचते, पाय कसं नाचते, पाय तुमची चर्चा चालू असेल. आपली लेकरं आणली पाहिजे तिकडे. तुम्ही म्हणाल का महाराज आमची लेकरं का आणायची. आई वडील जर आजारी असेल तर अनेक प्रकारचे आजार आलेत. आई वडील जर आजारी असतील आणि त्यांच्या लेकरानं असा गळ्यात टाळ घेतला, एवढ्या मोठ्या स्टेजवरती येऊन जर त्यांना अशी पावली खेळली ना, भीमराज महाराज आई वडील किती आजारी असू द्या, किती आजारी असू द्या, आई वडिलांनी आपलं लेकरू जर असं नाचताना पाहिलं ना, त्यांचं आयुष्य 10 वर्षानं वाढल्याशिवाय राहणार नाही. आणली पाहिजेत बरं आपली लेकरं इकडं. हे लेकरांना नाही धन्यवाद, धन्य माता पिता तयाची या सज्जना गोड गोड मुलं पावली खेळतायत आणि त्यांना शिकवण्याकरता आमचे चेतन महाराज कष्ट करतायत. एकदा चेतन महाराजांकरता जोरदार टाळी झाली पाहिजे. गोड मृदंगही वाजवतायत आणि मुलांना शिकवतात. पण गोड संस्था आहे आमच्या चेतन महाराजांची मनोहरपूरला. आम्ही जात असतो. अतिशय प्रेमाचे परिवार आहे आमचा. त्यांचे वडील सुद्धा उपस्थित आहेत. बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सिंथेसायझर आपल्या कानावरती गोड ध्वनी येतोय. माझी चुलते सुदाम नानागिरी त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. नाना वाजवायला असले की कीर्तनाला वरतं येतं. नानांचा हातात बरं. भीमराज महाराज कुठं शिकायला गेले नाही बरं, कुठंच नाही. तबला वाजवायला सांगा, अतिशय उत्तम वाजवणार. हार्मोनियम वाजवायला सांगा, वाजवणार. खंजिरी पाहिली ना आपण, खंजिरी नानांच्या हातात खंजिरी देऊन बघा, इतकी गोड वाजवतात नाना. डुलकी असं वाद्यच नाही की ते नानाला जमत नाही. बुलबुल अतिशय गोड. बासरी कोणते घ्या, नाना अतिशय गोड वाजवणार. नानांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आपल्या कीर्तनाकरता प्रामुख्यानं सद्गुरू नारायणगिरी जी गुरुकुलाचे अध्यापक शिक्षक, ज्यांनी मृदंग शिकवत असताना, तबला शिकवत असताना अनेक हजारो मुलं ज्यांनी घडवली, राहुल महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि सगळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे मोरिया साऊंड सिस्टीमचे प्रोप्रायटर आमचे थोरात बंधू, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता नाना कोणाला वाटत नाही बरं, साऊंडवाल्याला कोणत्याच वाटत नाही की आपल्यामुळं कीर्तन पडावं. ते ज्याच्या त्याच्या परीनं प्रयत्न करत राहतात. पण लाईट काय कोणाच्या हातात आहे का आपण तिला धरून ठेवू शकतो? एखाद्याने केला बा प्रयत्न, तारीत लाईट धरून ठेवायचं, तो राहील का जागेवर? का
सज्जनो पण अतिशय गोड साऊंड लावलेला आहे. छायाचित्र नाही चालू आहे, काळजी करू नका. थोड्या वेळ कीर्तन करायचं. पण भीमराज महाराज ते बाया बघा ना किती बटरे डोळे करून पाहू राहिले माझ्याकडे. ते म्हणे महाराजांनी बोलवलं पण चॅप्टर दिसतोय बाबा. ज्यांची गरज आहे त्यांचे किती तोंड भरून नावं घेतली. आम्ही जर आलो नसतो कीर्तनाला तर यांना काय महादेवाला कीर्तन सांगितलं असतं. आम्ही आलो एवढ्या लांबून, आमचं नाव नाही काय नाही, सगळ्यांचं नाव घेतो म्हणजे परत कोणाला राग नको. बरं माय घेऊ ना तुमचं नाव, पुरुष वर्ग तुमचं नाव घेणार आहे बरं, परत राग नको कोणाला. भगवान शिवजींच्या चरणी बेल वाहतो वाकून, भगवान शिवजींच्या चरणी बेल वाहतो वाकून, कीर्तन करता आलेल्या सगळ्या भाविकांचं नाव घेतो. श्रीमंत संत भगवान बाबांचा मान राखून विठ्ठल विठ्ठल. कीर्तन करता अभंग निवडला जगद्गुरु तुकोबरायांचा. कोण तुकोबराय हो? ज्यांचं नामस्मरण घेतलं की पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत भावे गीता सज्जनाची नावे. ज्यांचं नामस्मरण केलं की पाप नाहीसं होतं. तुकाराम तुकाराम त्या काळाची विद्या आपल्याला आहे. तुकोबरायांचं नामस्मरण केलं तरी त्या कळी काळाला काम फुटतो. तुम्ही प्रमाण दिलं म्हणून सांगतो मिनिटाची. तुकोबरायांचं नामस्मरण केलं तरी कळी काळाला घाम फुटतो का हो महाराज? त्या कळी काळाला घाम फुटतो तर काळ काय करतो? तो काळ आमच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी राबतो. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे. सगळ्यांना कथा परिचयाची. तुकोबरायांना विमान आलं नेण्याकरता. तुकोबरायांना विमानात बसायचं होतं. विमान असं उंचीवरती होतं. ज्या काळाची भीती आपल्याला आहे. मरण आवडतं की एखाद्याला? आवडतं. मरण जाऊ द्या दादा. एखाद्याला मर शब्द जरी वापरला ना आपण भांडणात, दगड हातात घेतोय त्या बापाचं का तुका काय मला मर म्हणतो. मर शब्द आपल्याला आवडत नाही. पण आमच्या तुकोबरायांचा काय अधिकार व तो काळ आमच्या तुकोबरायांच्या घरी राबायचा. तुकोबराय विमानात बसण्याकरता चालले तर काळाच्या डोळ्यात पाणी होतं. तुकोबरायांनी विचारलं का रे, संपूर्ण जगाला रडवणारा तू आज का रडतो? त्या काळानं सांगितलं महाराज तुम्हाला शेवट घेऊन जावं याकरता तुमच्या घरी राबलोय मी. आयुष्य खर्ची केलं पण बघा ना तुम्ही विमानात बसून चाललात. तुकोबरायांनी सांगितलं खेद करू नकोस, ये जवळ ये. विमान असं उंचीवरती होतं. ज्या काळाची भीती आपल्याला आहे ना त्या विमानात पाय पुरेना. म्हणून सज्जनो तुकोबरायांनी ज्या काळाची भीती आपल्याला त्या काळाच्या डोक्यावरतीच पाय दिला. बरं जगा काळ खाय आम्ही माता तुला पाय. आणि त्या तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडला आहे विठ्ठल. काय तुकोबरायांचं अलौकिक महत्व सांगावं. तर गीतेचं पारायण करतो ना आपण. कोणतंही क्षेत्र घ्या तुम्ही, कोणतंही घ्या. भक्तीचं क्षेत्र घेतलं तर तुकोबराय सांगतात हरिनाम संकीर्तन, संतांचे पूजन, खालील लोटांगण. महाद्वारी लोकांनी जर विचारलं ना महाराज सतत देवाचं नामचिंतन करता कुठं राहतो तो महाराज सांगायचे बरं. हे जंबू भक्तीच्या क्षेत्राचा अनुभव सांगतो आमच्या
येता शिळेवरती बसून भजन करता तुकोबराय. कोणत्या देवाचं भजन करता आणि कुठं राहतो सांगा तरी मला सांगायचं बरं. दुसरं क्षेत्र जर आपण पाहिलं, भक्तीचं पाहिलं, आम्ही जर संगतीचं पाहिलं तर सज्जनाव संगतीच्या क्षेत्रातही तुकोबराय आम्हाला सांगतात, संगत संतांची करा. काय सांगू आता संतांची उपकार. भक्तीच्या क्षेत्रात तुकोबराय श्रेष्ठ आहेत. ज्ञानाचं जरी क्षेत्र घेतलं आपल्याला किती अहंकार ज्ञानाचा, काही नाही इतका अहंकार झाला. एकच कीर्तन येत नामपर, त्याला म्हणलं मागणीचं करतो, तो म्हणतो नाही तारीख शिल्लक नाही. काला करतो का नाही नाही लांब जायचंय मुंबईला, एकच कीर्तन येतो तरी इतका अहंकार काही न झालेला, इतका अहंकार झालेला. पण तुकोबरायांचं ज्ञानाचं क्षेत्र आहे का बरं. वेदाचा तो अर्थ अम्मासीच ठावा एरांची बहावा भार माथा ज्ञानाच्या क्षेत्रात श्रेष्ठ आहेत. आम्ही तिसरं क्षेत्र घेतलं ते बांधकामच. आता घर बांधायची किती हौस आपल्याला ना, पण बांधकाम क्षेत्रामध्ये सुद्धा तुकोबराय म्हणतात मी घर बांधले निरंजनी आम्ही बांधिले घर. आरचं क्षेत्र असेल आरचं खायचं लय छंद राहतो काय, लय खायचं छंद चेतन महाराज इतका खायचं छंद ना. ते गोकुळाष्टमीचं कीर्तन होतं मा नाशिकला. बरं ते कीर्तन 10 ते 12 राहत नाना किती खायचं छंद असो. बरं ते 10 ते 12 कीर्तन गोकुळाष्टमीचा प्रसंग नाना. आणि ते साबुदाणा एकादश असते, एक जण साबुदाणा खाऊन आला. आता ते येताना थोडा डेकर 2-3 डेकर देत आला, माझ्या समोर बसला. किती साबुदाणा खायला असावं त्यानं. मी थोडा विनोद केला, तो हसायला गेला बो माय. तो हसायला गेला तर त्याच्या नाकातून साबुदाणा उडाला बो. एवढा साबुदाणा खायला होता त्या. एवढा खाण्याचं वेळ असतं तरी तुकोबराय सांगतात जपून बरं. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुकोबराय श्रेष्ठ आहेत. विठ्ठल विठ्ठल सज्जना हो. अनेक प्रकारची शक्ती या प्रांतात आपण नांदताना पाहतो. पहिली शक्ती भजन शक्ती. आल्यानंतर भीमराज महाराजांनी पंचपदी करत असताना किती गोड सोड लावली होती. वाह. भजन शक्ती नांदते स्वरे शक्ती ईश्वर की हर स्वर में बसे हे राग. जब राग गाये रागिणी तब रोगी को मिले आराम. आमचं गाव काकडवाडी. आमच्या थोडं पुढं चाललं की ते चिंचोली गुरव नावाचं गाव आहे. तिकडे ते कुक्कुट पालन लय झाले. ते आमच्या मामाचं गाव तिकडं म्हणजे चाललो सकाळी सकाळी. ते मित्राचं शेडे कोंबड्यांचं तिथं सकाळी सकाळी गोड भक्ती गीत कानावरती पडत होते. विठ्ठला तू वेळा होता तिथं. त्याला म्हणलं खरे कुठे गेला माझा मित्र. ते म्हणे गावात. म्हणलं मग ये कॅसेट कुणी लावली कोण ऐकते. ते म्हणे ते तुमच्या मित्रा करता नाही मग ते कोंबड्या करताय म्हणा. कोंबड्यांना भक्ती गीत लावून दिले. तो म्हणे सकाळी सकाळी कोंबड्यांना भक्ती लावून दिले तर दिवसभर नुसत्या ताज्यात राहतात म्हणे कोंबड्या. अहो भजनाची ताकद आपल्या गोट्यात आपण जर स्पीकर लावला रोज सकाळी काकडा जर आपल्या गाईच्या कानावरती पडला. लिहून ठेवा माझ्याकडून की नारदाच्या गादीवरती सांगतोय. जर आपली गाय 5 लिटर दूध देत असेल ना रोज नित्यानं सकाळी तिच्या गोट्यामध्ये काकडा लावा हरिपाठ लावा. तिचं दूध दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही. भजनाची ताकद आहे. म्हणून सज्जन भजन शक्ती नांदते. तर भजनाची किती ताकद बारी असली तरी भजन आणि अंत्यविधी असलं बाबा तरी भजन. का सुखाचं सुद्धा भजन करतो
आणि दुःखात सुद्धा आपण भजन करतो. ही भजनाची ताकद आहे. भजन शक्ती किती प्रभावी सांगू. जर आपण गुजरातला जर गेलो ते गुजरातवाले एकच भजन करतात बरं. कोणतं भजन करतात आपण सगळे मिळून करायला. सगळ्यांनी वरती हात घ्या बरं. गुजरातवाले कोणते भजन करतात ऐका. ओम नमः शिवाय. खाटूश्यामला तर ते खाटूश्यामचे सुद्धा भजन करतात. तीन बाण के धारी तीन बाण थोडं पुढं आलो की वृंदावनला येतो आपण. आता वृंदावनला आलं की दुसरं भजन कानावरती नाही पडत. राधेचं आणि कृष्णाचं काय नाना गोड गोड गीत भजन गात असताना अनेक प्रकारची भजनं आपल्या कानावरती पडतात बरं. मे तो गई यमुना में भरने जर आलो आपण अयोध्येला आल्यानंतर भजन कानावरती पडतं. हे भजन कानावरती. आणि तसंच फिरत 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 तुम्ही महाराष्ट्रात या. महाराष्ट्रात आल्यावर सुद्धा आपल्याला भजन शक्ती पाहायला भेटते. पंढरीच्या वारीत काय भजनाचा आनंद. छोटीशी पोरगी होती, छोटीशी गेली पंढरीच्या वारीला. पंढरीच्या वारीला गेल्यानंतर तिने गवळण गायली. ते सगळे बसलेले आहेत ना, सगळ्यांच्या पूर्ण गवळण पाठ झाली. ती कानावरती पडली. तर कोणती ऐकायची का तुम्हाला कोणती गवळण. ग्रसला आले, मालुंजाला आले, इकडे आले की आपल्याला सज्जन बुवाजी बाबांची महती ऐकायला भेटते, गायला भेटते. काय बुवाजी बाबाची भजन तो
नांदते ती म्हणजे संत शक्ती विठ्ठला या प्रांतात नांदणारी आपण भजन शक्ती पाहिली. दुसरी शक्ती नांदते ती संत शक्ती. संत शक्ती जर पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ उघडा. 12वा अध्याय आणि 213 क्रमांकाची ओवी आपल्याला संतांचं अंतकरण सांगेल. बरं, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची किम भगुना चराचर आपण जाहला. सगळे संतांचं अंतकरण. भीमराज महाराज किती संत झाले तू या मातीत. नाना एक साधू तर असा झाला काय नव्हतं जवळ. गाव साफ करायचं गाव, पण शब्द इतके कठोर होते. गाव साफ करायचं दिलं कुणी खायलं तर पोटाला खायचं. कुणीतरी पळत आलं आणि सांगितलं, ओ बाबा तुमचा एकुलता एक मुलगा मरण पावला, चला लवकर. त्या साधूनं गाव साफ करत असताना सांगितलं, माझा मुलगा मरण पावला ना, अरे जाऊ दे की मरू दे. गेले कोट्यान कुटी काय रडू. एकासाठी सजरती गाडगे मारण्यासाठी संत या मातीत झाले. एक साधू तर असा झाला, दिल्लीच्या तख्त्यावरती बोलवलं आणि बोलवल्यानंतर सज्जन त्या अधिकाऱ्यांनी अभंग गायला लावला. त्या साधूनं दिल्लीच्या तख्त्यावरती अभंग गायला होता. हे देवाच्या मंदिरात चोरी पागिली, साधू संतांमध्ये हना मारी पागिली, सज्जनाच्या गळ्या भवती सुरी पागिली, हे पतिव्रता असली उपवासी राहिली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली. तुकडोजी महाराज या मातीत झाली गड्या. ही संतांची भूमी. अनेक प्रकारचे संत आपल्याला पाहायला भेटतात. संत आपल्याला वेळोवेळी जागे करतात. म्हणून संत शक्ती नांदताना आपण पाहतो. आता भगवान शिवजींचा यात्रा उत्सव. भगवान शिवजी म्हणजे आदिनाथ परंपराचा, जी नवनाथ परंपरा चालवत आली ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य सज्जनराव मच्छिंद्रनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज, गैनीनाथ महाराज, ही सगळी नाथ परंपरा आहे. यांचे सगळ्यांचे आधार्य म्हणजे गुरुवर्य हे भगवान शिवजी आहेत. काय शिवजींचा अधिकार असेल आणि काय नाथ संप्रदायाचा अधिकार. अगोदर नाथांचा अधिकार ऐका, मग तुम्हाला शिवजींचा अधिकार कळेल. सज्जनाव किती अधिकार होईल नाथ संप्रदायामध्ये. आता ते मच्छिंद्रनाथ महाराज कथा करतो आम्ही नवनारायणांची. मच्छिंद्रनाथ महाराज श्री राज्यात गेले आणि मैनाकिनी राणी सोबत संसार टाकला आणि पुत्र झाला मीननाथ नावाचा. सुंदर संसार चालू होता. श्रीराज्यामध्ये राहत असताना पण गोरक्षनाथांना चैन पडेना. गोरक्षनाथांनी स्त्रीचं रूप धारण केलं आणि स्त्रीचं रूप धारण केलं. गेले श्रीराज्यात, मृदंग वाजवला आणि मृदंगामधून आवाज आला. बरं, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. मच्छिंद्रनाथांना कळलं ज्यार्थी मृदंगामधून आवाज येतोय चलो मच्छिंदर गोरख आया, साधा सुद्धा नाही, माझा शिष्य गोरक्ष दिसतोय. सगळी कहाणी कळाली. गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांचा हात धरावा. मैनाकिनीने छोटेसे मिन्नाथ महाराज होते, त्यांचाही हात मच्छिंद्रनाथांच्या हातात द्यावा आणि श्रीराज्यातून बाहेर पडले. अगोदर नाथांचा अधिकार ऐका, मग शिवजींचा अधिकार कळेल तुम्हाला किती आहे. श्रीराज्यातून बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर सौराष्ट्र गाव लागलं आणि सौराष्ट्र गावी आल्यानंतर मुक्कामाची व्यवस्था. मुक्काम पडला, पहाटचा प्रसंग. बरं, सकाळी सकाळी आपण झोपेतून उठले का आपल्याला चिंता राहते बाहेर जायची. बाहेर आता ते परत आता बाथरूम आले त्यावेळेस काही टेन्शन वाटत नाही, पण पहिली सोय करायची आपण बाथरूमची. मग आता मच्छिंद्रनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज बसलेले. मिन्नाथ महाराजांना शौचविधीला जायचं. जवळच बसवलं शौचविधीला. शौचविधी झाला आणि मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, गोरक्षा मिन्नाथाचा शौचविधी झालाय, त्याला नदीवरती नेऊन स्वच्छ धुवून आण. आता संतांच्या भाषेतली स्वच्छता काय हो? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे षडविकारच धुवून आणायचे. गोरक्षनाथांनी हात धरला, नेलं मिन्नाथ महाराजांना नदीवरती. सांगितलं, मिन्नाथ तुला मी आता स्वच्छ धुणार आहे बरं. मिन्नाथ महाराज म्हणे, तुम्ही काय धुता? माझी आई रोज व्हायची, मला रोज आंघोळ घालायची. गोरक्षनाथ महाराज म्हणे, तिचं धुणं वेगळं होतं, आता मी बघ ना तुला असा धुतो की तुला परत धुवायची गरजच पडली नाही पाहिजे. गोरक्षनाथांनी पाय धरले, गरगर गरगर फिरवलं, खडकावरती आपटवलं. संत शक्ती ऐका, संत शक्ती नांदते, भजन शक्ती नांदते. खडकावरती आपटल्याबरोबर प्राण निघून गेला. जे काही मांस होतं ते मांस माशांना खाण्याकरता नदीत टाकलं.
झाडे पाण्यात सोडून दिली, पण जी कातडी होती ना वरची त्वचा, ती त्वचा अशी हातावरती धरली आणि जिथं मच्छिंद्र महाराज गोरक्षनाथ महाराजांचा मुक्काम पडलेला तिथं बाहेर आले आणि वाळत टाकली. आणि मच्छिंद्रनाथाने विचारले, गोरक्षा चल ब्रह्मतीर्थ सुरुवात करायची, तीर्थयात्रेला सुरुवात करायची, 2 घास खाऊन घे, मिन्नाथलाय बोलो. कुठे मिन्नाथ? गोरक्षनाथ महाराज म्हणे तुम्ही घ्या खाऊन, तो वाळतोय. तर मच्छिंद्रनाथ महाराज म्हणे, गोरक्षा रे वाळवायची वेळ आहे का? तीर्थयात्रा करायची आपल्याला, बोलो मिन्नाथाला. गोरक्षनाथ म्हणे तुम्ही घ्या खाऊन, तो वाळतोय. मच्छिंद्रनाथाने विचार केला नेमकी कसा वाळतोय पाहिलं पाहिजे. बाहेर आली ती कातडी पाहिली तर रडायला लागले मच्छिंद्रनाथ महाराज. आणि रडता रडता म्हणा, गोरक्षा किती पापी आहेस रे तू, किती पापी आहे, छोटंसं लेकरू मारलंच गाड्यातून, किती पापी आहेस. पण संतांचा अधिकार आहे का? संत शक्ती नांदते. गोरक्षनाथांनी हात घालावा जोडीत, भस्म बाहेर काढावा, संजीवनी मंत्राचा जप करावा आणि त्या कातड्यांवरती शिपडावा. मृत्युमुखी पडलेले मिननाथ महाराज भस्माचा स्पर्श अंगाला झाल्यानंतर पुन्हा जिवंत झाले. म्हणून आपण सर्वांना महती कळली बरं. मग काय अधिकार होता त्या गीतकारानं गोड म्हणावं, केली भक्ती साधी शक्ती नांदते संत, तिसरी शक्ती नांदते सज्जनव धर्मशक्ती. आता हे प्रत्येक आपल्याला पाहायला भेटत नाही म्हणजे धर्मशक्ती फक्त आपल्याला हिंदू संस्कृतीत पाहायला भेटते. माता माऊली तुम्ही किती नटून तटून आलात कार्यक्रमाला, दुसऱ्या धर्मात नाही बरं, फक्त आपल्या धर्मात पाहायला भेटतं. माता माऊल्या पुरुष वर्ग एकत्र येतात, एका मंडपामध्ये बसतात, कीर्तन श्रवण करतात, आनंद घेतात, टाळी वाजवतात. ही कोणत्याही धर्मात पाहायला भेटत नाही भीमराज महाराज, फक्त आपल्या पवित्र हिंदू संस्कृतीत पाहायला भेटतं. म्हणून धर्मशक्ती नांदते. आता 2 प्रकारचे धर्म सांगितले जातात, एक अनुकरण केलेला धर्म आणि दुसरा स्वीकृत केलेला धर्म. आता आपण सगळे हिंदू संस्कृतीत जन्माला आलो, ते कोणत्या जातीत जन्माला आलो ते नाही बरं. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती जातीत नाही वाटायला सांगितलं. किती कष्ट केले तो आमच्या राजानं, हे कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जाती वाटू नका रे. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका रे. पवित्र हिंदू संस्कृतीत जन्माला आलो, हा स्वीकारलेला धर्म आहे. आणि दुसरा धर्म सांगितला तो अनुकरण केलेला, मनाच्या गोष्टींवर अनुकरण केलेला धर्म सांगतो. तुम्ही जसं वागाल, माता माऊली तुम्ही जसं वागाल, पुरुष वर्ग तुम्ही जसं वागाल तसे तुमचे लेकरं बाळ वागतात, हा एक धर्म सांगितला. माऊली सांगतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, मग येरते अनुष्ठिती. सामान्य सकळ आई वडील जसं वागतील बोलतील तसेच लेकरं बोलतात वागतात. बरं तुम्ही म्हणाल महाराज दृष्टांत विनोदानं सांगतो थोडं. एक पोलीस साहेब होते नाना, ते पोलीस साहेब काय करायचे, एखादा चोर पकडून आणला, त्या पोलिसाच्या तोंडात एकच शब्द भिजू घातलेला, मूर्ख. मूर्ख आहे का रे तू चोरी करतो. एखादा दरोडेखोर पकडून आणलं, पोलिसाच्या तोंडात तेवढा शब्द, मूर्ख आहे का रे दरोडा टाक. मूर्ख नाही तर तेच पोलीस साहेब जर घरी आले तर बायकोला विचारणार काय स्वयंपाक केला. अहो मला जायचं होतं तिकडं, यात्रा उत्सव होता तिकडं जाणार होते मी महाप्रसादाला, तुम्हाला केलंय घरी पिठलं चपाती. मूर्ख आहे का ग तू, पिठलं चपाती केली. माणूस थकून मागून येतं, काय केलं म्हणे पिठलं चपाती, आणि तू चालली तिकडे यात्रेला. आता मूर्ख शब्द कोणाच्या तोंडात होता. आता पोलिसाला एक लेकरू होतं. पोलीस साहेब सकाळी लवकर उठले, ड्युटीवरती जायचं, पेपर आला होता, पेपर वाचत बसलेलं.
आणि पेपर वाचत असताना ते पोरगं उठलं त्यांचं, एक दोन काडीची पेट्या घेऊन आले, एकाला एक जॉईन केलं आणि ते गाडी 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 खेळायला लागले. आगीन गाडी खेळत होतं, पण पोलिसाचं पोरगं गाडी खेळताना म्हणत होतं, ज्या मूर्खांना गाडीत बसायचं ते लवकर गाडीत बसा, ज्या मूर्खांना गाडीतून खाली उतरायचं ते लवकर खाली उतरा. पोलिसाला पेपर बाजूला ठेवलं, म्हणजे काय काढते गाडी, हे आत्ताच मूर्ख म्हणतोय म्हणलो, मोठेपणे आपल्याला हाता घालून काढाय बसलं गाड्या. पोलिसांना पोराचा हात धरलं, निबार का कानाखाली मारली पोराची. आता तुम्हाला वाटलं असेल ना मारल्यानंतर पोरात बदल झाला असेल, धर्मशक्ती ऐका बरं. ते पोरगं अर्धा तास रडलं, माय अर्धा तास रडलं रडलं रड. आता पोराला काय कळतं, अर्धा तास रडलं, त्याचं थोडं रडणं कमी झालं, खुंदतच होतं ते. पुन्हा जिथं काड्याच्या पेट्या पडलेलं आणि तिथं आलं, पुन्हा काडीच्या पेट्या एकाला एक जॉईन केलं, पुन्हा गाडी गाडी खेळायला लागली. पोलिसाला वाटलं आता तरी बदल झाला असेल त्याच्यात. पोरगं गाडी गाडी खेळायला लागलं, रडतच होतं, थोडं पुंदतच होतं, पण रडता रडता म्हणत होतं, ज्या मूर्खांना गाडीत बसायचं लवकर गाडीत बसा, आणि ज्या मूर्खांना गाडीतून खाली उतरायचं लवकर खाली उतरा. आत्ताच्या मूर्खामुळं गाडी अर्धा तास लेट झालेली. त्या पोलिसाला डोक्याला हात लावला का, सज्जन धर्मशक्ती आहे, आणि जर धर्म जर लोपला ना काही खरं नाही बरं. तैसा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला, जैसा दीपासरी हरपला, प्रकाश लेकरं सांभाळली पाहिजे तेव्हा धर्म वाचेल. लेकरं सांभाळा, आपला धर्म वाचल्याशिवाय राहणार नाही. 3 प्रकारची शक्ती सांगितली, भजन शक्ती नांदते, संत शक्ती नांदते, धर्मशक्ती नांदते, आणि पहिली शक्ती नांदते ती म्हणजे भगवंत शक्ती. विठ्ठल विठ्ठल, भगवंत शक्ती नांदते. कारण भगवंतानं स्वतः छातीला हात लावून सांगावं, गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सृहत. अर्जुना, अरे या सगळ्या सृष्टीची गती माझ्यावरती अवलंबून आहे गड्या. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, तू या जगाती चारी. तर निलेश महाराज, या सृष्टीमध्ये हे शरीर जे चालतं हे चालवणारी सत्ता सुद्धा त्याची आहे. चाले हे शरीर आता देवदेव आपण करतो, पण देवांचे अनेक प्रकार सांगितलेत बरं, अनेक प्रकार सांगितले. काही देव हे मरते देव आहेत दादा. मरते म्हणजे जन्माला आले गेले, रामकृष्ण ही आले गेले, त्या विना जग का, ओसची पडले महाराजांचा पुरावा, येत नाही उरो, आले अवतार येर ते पामर, जीव किती. पहिला देवताचा प्रकार मरते देव. दुसरा प्रकार अधिष्ठित देव. अधिष्ठित म्हणजे कोणते, पुरुष वर्ग बसलेला आहे. चेतन महाराज, तुम्ही आता अधिष्ठित झाले, लग्न झालं तेव्हा नाना काय थाट राहतो नवर देवा, नवर आपण अधिष्ठित होतो बरं. एक काळ अधिष्ठित्व ऐका, थोड्या काळापुरता आपल्याला दैवत्व प्राप्त होतं, नंतर कोणी विचारित नाही आपल्याला. ते अधिष्ठित देव. अधिष्ठित देवाला आता ते नवरदेव झालो आपण, नवरदेव झालो, मारुतीच्या मंदिरात बुट्ट घालून गेलो आपण, तेव्हा आपल्याला कोणी काही म्हणलं नाही. आता जाऊ का बुट्ट घालून? आता जर बुट्ट घालून गेलं तर लोक बुट्टाना माराय मागं पुढं पाहिजे नाही आपल्याला. या अधिष्ठित देव. आता ते सत्यनारायणाची पूजा बघा, सत्यनारायणाची सुपारी असते गणपती म्हणून, काय त्या सुपारीचा थाट, कुकू लावलं जातं, अक्षदा टाकल्या जाता, ममा म्हणा, पाणी होता, दूध होता, दही होता, तूप होता, मध होता, जे नाही तो ताटमाट राहतो सुपारीचा. किती वेळ? फक्त सत्यनारायण पूजा होईपर्यंत. आणि एकदा की सत्यनारायण पूजा झाली, सुपारी दोन बाजूला ठेवली, त्याच घरात एखादं पान खाणारं म्हातारं राहत. ते म्हणतंय, दाद्या तेवढी सुपारी आण रे भाऊ इकडं. ती सकाळी सत्यनारायणला वापरली होती, ती आण, हे पान खायचे, ती सुपारी जमली. एक काळजीला गणपती म्हणून मान भेटला होता, त्या सुपारीला म्हाताऱ्यानं आणखी त्यात घातलं का, अधिष्ठित्व संपलं. पहिलं दैवत आपण पाहिलं मरते देव, दुसरे अधिष्ठित देव, आणि तिसरा दैवताचा प्रकार नित्य देवता. विठ्ठल विठ्ठल. कोणती देवता आहे? मातृदेवो भव, पितृदेवो भव. आई वडील ही नित्य देवता आहे. आता तुम्ही सगळे आई वडील सगळे माझ्या समोर बसलेत बरं. आता ही वयस्कर माणसं माझ्या समोर बसलीत ना,
यांनी त्यांच्या जीवनात लई त्रास सहन केलेला आहे गड्या. आई वडील नित्य देवता आहेत. अगोदर आई सांगतो किती नित्य देवता आहेत. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, ऐसी कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलते. आई नित्य देवता आहे, वडील हे नित्य देवता आहेत. एका कविताकारानं फार गोड सांगितलं बरं. देवळातला देव आजपर्यंत मला कधी दिसलाच नाही, देवळातला देव आजपर्यंत मला कधी दिसलाच नाही, पण काबाड कष्ट करून आमच्या पोटाची खळगी भरणारे माझे आई वडीलच देव होते, आजपर्यंत मला कधी कळलेच नाही. हे आई वडिलांची महती आहे. आई वडील हे नित्य देवता आहेत बरं. कळालेत साधू संतांना आई वडील कळाले. युवराज महाराज जातो आपण आळंदीला, काय कमी होती तर गेल्यानंतर जयाची येतवारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. पण माऊलींना सुद्धा आई वडील कळाले. देहांत प्रायचित्त आई वडिलांनी घेतलं, कोणी नव्हता आधार द्यायला. कळतील बरं आई वडील तुम्हाला सज्जनो, किती वडिलांचा आधार किती महत्वाचा असतो, आईचा आधार किती महत्वाचा असतो. ऐका, छोटीशी बहीण होती मुक्ताबाई नावाची, आणि मुक्ताबाईनं म्हणावं, दादा भूक लागली रे पोटाला, मला तर असं वाटतंय मांड खावा आज, मांड. खापर आणतो का मांड वाजायला? आमच्या माऊलींना या कर्मठ समाजानं खापर सुद्धा भेटू दिलं नाही गाड्या, नाही खापर भेटू दिलं. रिकाम्या हातानं माऊली सिद्ध भेटत आले. मुक्ताबाईला आनंद झाला. ऐका बरं, नित्य देवता सांगतो, कळतील आपल्याला आई वडील आपले नित्य देवता आहेत. मुक्ताबाईनं पुढं वावन विचारावं, दादा आणलं का रे मांड, आणलं का रे खापर, मांड भाजायचे आपल्याला. ज्ञानदादाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं, मुक्ताबाईला कळलं गड्या कर्मठ समाजानं नाही खापर भेटू दिलं. छोट्याशा मुक्ताबाईनं डोळे पुसते ज्ञानदादाचे. काय कमी ज्ञानदादाकडे आमच्या माऊलींनी भिंत चालवली, रेडा बोलवला, स्त्रीचा पुरुष केला. हो, एवढं सामर्थ्य आमच्या माऊलींमध्ये. पण मुक्ताबाई म्हणत होती, दादा नाही दिलं ना समाजानं खापर, नको देऊ, जाऊ दे, नको, मला नाही खायचं मांड, नाही तुला आग्रह धरणार. पण आमच्या माऊलींचं सामर्थ्य एवढं. आई वडील नित्य देवतात गड्या. आमच्या माऊलींना आठवण झाली आई वडिलांची. ज्ञानदादानं सांगितलं, मुक्ताबाई ऐक, मांड खायचं ना तुला, मी माझा जठराग्नी प्रज्वलित करतो, माझ्या पाठीवरती मांड भाज. आणि आमच्या माऊलींनी पाठीवरती मांड भाजलं गड्या. इतकं रुचकर मांड झालं मा, इतकं रुचकर मांड झालं, कळतील तुम्हाला आई वडील देवतायत. इतकं रुचकर मांड झालं, मुक्ताबाईने एक घास घेतला आणि मुखात घातला. हा रुचकर मांड झालं. पण पुन्हा एक घास मोडला, आपल्या ज्ञानदादाला द्या म्हणून हात पुढे केला. दादा एक घास घे. अरे काय सामर्थ्य रे दादा तुझा, जठराग्नी प्रज्वलित केला, पाठीवरती मांडे भाजले. दादा तू घे की एक घास. ज्ञानदादाच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. ज्ञानदादानं सांगितलं, मुक्ता खरं सांगू, नाही खाऊ शकत मांड, नाही खाऊ शकत. दादा का रे, पाठीवरती मांडे भाजले दादा, तरी का नाही खाऊ शकत तू सांग ना. आमच्या माऊलींनी उत्तर दिलेलं आपल्या हृदयाचा छेद घेईल. आई वडील नित्य देवतात म्हणून सांगतो. आमच्या माऊलीने सांगितलं, मुक्ता खाला असतं ग मांड, खाला असतं मांड, मी माझ्या पाठीवरती मांड भाजलंय. पण ज्या पाठीवरती मांड भाजलं ना, त्याच पाठीवरून हात फिरवायला जर माझे आई वडील जिवंत असतील, मुक्ता लई आनंद झाला असता गड्या. सज्जनो, आई वडील नित्य देवतात आजपर्यंत आपल्याला कधी कळाले नाही. माय बाप केवळ करता
वडिलांची आठवण त्यांना झाली. आई वडील नित्य देवता आहेत. पहिल्या दैवताचा प्रकार पाहिला मर्त्य देव, दुसरं दैवत आपण पाहिलं अधिष्ठित, तिसरं पाहिलं सज्जन नित्य देवता, आणि चौथी देवता आपल्याला पाहिजे ती म्हणजे अनादि देवता. अनादि देवता कोण? भगवती माता ही अनादि देवता आहे. अनादि निर्गुण प्रगटली भगवान अनादि देवता. आणि दुसरी अनादि देवता कोण असेल ज्यांच्या यात्रा उत्सव आपण निमित्त जमलोय ना, ती भगवान शिवजी ही अनादि देवता आहे. विठ्ठल विठ्ठल. सज्जना हो, तुकोबराय म्हणतात प्रभू हो भोलेनाथ, हो विश्वनाथ, तुम्ही अनादि आहात आणि संपूर्ण जग तुम्ही चालवता, म्हणून मी तुम्हाला शरण आलोय. तुम्ही विश्वाचे चालक मालक आहात, माझ्यावरती कृपा करा. अभंगाचं पहिलं चरण. कमी अनाथ तुकोबरायांनी ते वस्तुनिष्ठ वर्णन केलेलं आहे. तर दोन प्रकारचे वर्णन असतात, वस्तुनिष्ठ आणि भावनानिष्ठ. जिथं फक्त भावनेचं वर्णन असतं त्याला म्हणायचं भावनानिष्ठ. आता सासू जावायचं वर्णन केलं तिथे फक्त भावना असते. आमचे जावई बापू इतके शिकले, एका वर्गात 4 वेळा बसले, नापास झाले. ते सांग ना, का 4 वेळा बसले? का ही जावयाचं वर्णन करतो आपण, नाकाचा मोती टीव्ही गहाण, राखी जावयाचं म्हणे भावनेचं वर्णन आहे. पण आज तुकोबराय वस्तुनिष्ठ वर्णन करतात. आजचा अभंग नाही, बरोबर, हा अभंग नाही आहे. तुम्ही म्हणाल मग हे पत्र आहे, पत्र. तुकोबराय निवांत बसलेले असताना काही साधक मंडळी चालली होती काशी यात्रेला. विचारलं तुकोबराय भजन करताय, चला की काशी यात्रेला जाऊ. तुकोबरायने सांगितलं नाही मी नाही येणार, पण एक काम करा. तुकोबरायने 3 अभंग लिहिले, 3 पत्रलेखन केलं. पत्रलेखन पहिलं पत्र लिहिलं भागीरथी मातेला. परिसावे माते माझी विनवणी मस्तक चरणी, ठेवी तसे दुसरं गयेला पिंड पदावरी, तिला आपुले करी माझे झाले गयावर जण, पिटले पितरांचे ऋण. आणि 3रं पान घेतलं आणि 3ऱ्या पानावरती तुकोबरायांनी जो अभंग लिहिला, पत्रलेखन केलं, ते भगवान शिवजींना. हा अभंग ही पत्राची भाषा आहे. तुकोबराय या पत्राच्या भाषेत म्हणतात, प्रभू तुम्ही विश्वाचे नाथ आहात, तुम्ही विश्वनाथ, आणि मी कसं आहे सांगू, मी दीन आहे, रंक आहे, आणि मी अनाथ आहे. फक्त काय करा प्रभू, थोडी कृपा करा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे गोड भजन आपण करूया आणि उर्वरित वेळामध्ये कीर्तनाला पूर्ण विराम देऊया. सर्वांनी टाळे वाजून भजन करा. विठोबा रखुमाई Bye.
दीनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. मग तुकोबराय म्हणतात तुमच्याकडे काय कमी आहे, काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी प्रभू. जास्त काय देऊ नका, फक्त थोडं द्या, थोडं द्या. थोडं जरी दिलं ना मी त्यात समाधानी. बरं, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी, काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. आणि आता तुकोबराय म्हणतात देवा माझा निरोप तुमच्याकडे पोहोचला. ओ प्रभू माझा पत्राचा निरोप तुमच्याकडे पोहोचला की मला प्रेमरूपी खाऊ पुन्हा लिहून पाठवा. हेच तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. का म्हणे देवा वाचुके पाठवा कृपा कराल ती थोडी
पाया पडिलो बराडी तुकोबरे. भगवान शिवजींकडे मागणं मागतात की मला थोडा प्रेमरूपी खाऊ द्या. आणि आपणही पण देवाकडे मागायला चाललेलो आहे. आलोय ना मागायला, लई मागायला जात नका जाऊ देवाकडं. देवाकडे गेले ना मागायला फक्त 2 गोष्टी मागा. कोणत्या हो महाराज? देवा, 4 चौघात गेल्यानंतर लाजवेल एवढी गरिबी देऊ नको, आणि 4 चौघात गेल्यानंतर माजवेल एवढी श्रीमंती देऊ नको. एवढं देवाकडे मागे, जास्त काही मागू नका. पण मग आपण देवाकडे आलो ना, तर लई काय दिलंय महाराज आपल्याला, थोडं त्याला द्यायला शिकला, दान धर्म करायला शिकला पाहिजे. हा परिवार, अरे जेवढं कमवलंय त्यातून थोडा भाग देवाच्या चरणी अर्पण करावं म्हणून दान धर्म करतोय. दान धर्म आपणही केला पाहिजे. कारण मी सांगत असतो कीर्तनात, एक तरुण मुलगा स्वामी समर्थ महाराजांकडे गेला आणि स्वामी समर्थ महाराज निवांत बसलेले होते. स्वामी समर्थ महाराजांनी विचारलं, बाळा काय रे? त्या तरुण मुलानं सांगितलं, स्वामीजी वजन वाढलंय हो, काहीतरी उपाय सांगा. स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं, बाळा ऐक, वजन जर शरीराचं वाढलं असेल तर व्यायाम कर, वजन जर मनाचं वाढलं असेल तर ध्यान कर, आणि वजन जर पैशाचं वाढलं असेल तर दान कर. पण मागणं आपल्याला शोभत नाही, थोडं दान केलंही पाहिजे आपण. म्हणून सज्जनाव, एक वाक्य आजच्या कीर्तनातून घेऊन जा. माणसानं धनानं श्रीमंत होण्यापेक्षा माणसानं कधीतरी मनानं श्रीमंत व्हायला शिकावं. माणसानं धनानं श्रीमंत होण्यापेक्षा माणसानं कधीतरी मनानं श्रीमंत व्हायला शिकावं. का? कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला ना, माणसं नतमस्तक मात्र दगडाच्या पायरीवरती होतात. हे जीवनाचं वास्तव आहे. म्हणून सज्जन, गोड आपण कीर्तना करता जमलो. भगवान शिवजींची फक्त 2 मिनिटाची एक कथा सांगतो आणि कीर्तन रूपी सेवा संपवतो. उपाय सांगणार मी तुम्हाला बरं. म्हणून सर्वांनी ते उपाय आजपासून करायचे. काय करायचं? आपण शिवलिंगावरती बेलाची पानं अर्पण करतो. आता त्रिगुणात्मकाचे 3 पानं आहेत बरं, बेलाची पानं. माता माऊली, अनेक प्रकारचे आजार झालेत, व्याधी झाल्या आहेत. मी शिवमहापुराण कथा करतो, त्या ग्रंथात अतिशय गोड उल्लेख आलेला आहे, तेवढं सांगतो, संपवतो. ते 3 पानं असतात ना बेलाच्या पानाची, ते बेलाची पानं अर्पण करायची पिंडीवरती, आणि अर्पण केली की 108 वेळेस शिवजींचा जप करायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ती बेलाची पानं घरी घेऊन यायची. जर माता माऊली तुम्हाला जर काही आजार असेल, पुरुष वर्ग तुम्हाला काही आजार असेल, ती बेलाची पानं नित्यानं तुम्हाला 51 दिवस सेवन करायचे. रोज सकाळी जायचं, भगवान शिवजींची 108 वेळेस स्तुती, ते बेलाचं पान घरी घेऊन यायचं आणि खायचं. तुम्ही म्हणाल, महाराज त्यानं काय होईल? तुम्ही प्रयोग तर करून बघा. किती मोठा आजार असू द्या, भगवान शिवजी स्वतः सांगतात, जर माझ्यावरती भरवसा ठेवला, श्रद्धा जर अंतकरणात ठेवली, जर नित्यानं बेलाचं पान तुम्ही जर श्रवण केलं, तुम्हाला कोणताच आजार राहणार नाही. हे भगवान शिवजींची महती आहे. आता काय होतं, भीमराज महाराज ते काही आजार जडलेले आहेत, डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर काही सोनोग्राफी करतात, एक्सरे करतात, सिटी स्कॅन करतात. डॉक्टर म्हणतात तुम्हाला काहीच नाही हो, पण अनेक जणांचं डोकंच दुखेल, पोटच दुखेल, काहीच निघत नाही. त्याकरता सोप्पा उपाय, बेलाचं फळ माहिती ना आपल्याला, बेलाचं फळ. ते बेलाचं फळ घ्यायचं, शिवजींजवळ यायचं, आणि शिवजींजवळ आलो की ते बेलाचं फळ ठेवायचं, स्तुती करायची. आपल्याला जर आयुष्य पाहिजे असेल, काही माणसांना कॅन्सर होतो, ते घाबरतात, आता मरतो की काय. तुम्हाला वाटत असेल ना जास्त दिवस जगायचं, शिवजींजवळ बसान, जप करा. कर्पूर गौरम करुणावतारम जप करायचं. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय जय कैलासी अविनाशी सुग्रासी सदा रे गंगा तटकासी हात वज्र शिवजंगजी सांगाती जय जय शिवशंकरा. आयुष्य लांबवायचं असेल तर जप करायचं. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम. ते बेलाचं फळ तिथं ठेवायचं. आपली प्रार्थना झाली की ते बेलाचं फळ घरी घेऊन यायचं. चुलीवरती म्हणा, गॅसवरती म्हणा, इतकं काही भाजायचं, इतकं काही भाजायचं, ते कुस्करलं की त्याची पावडर तयार झाली पाहिजे. इतकी बारीक पावडर करायची. तीच पावडर आपलं लेकरू जर शाळेत चाललं, त्या लेकराच्या कपाळावरती लावून द्या. तुम्ही म्हणाल, महाराज त्यानं काय होईल? आयुष्यात कधीच त्याला दृष्ट होणार नाही. त्याच्या कपाळावरती ते पावडर लावा. जर तुम्हाला काही पिशवीचे आजार असतील, हृदयाचे काही आजार असतील, कपभर पाणी घ्यायचं, कपभर पाणी, त्याच्यात चिमूटभर उदी टाकायची, रोज रात्री त्यानं सेवन करायची. त्यानं काय होईल सज्जना हो, ज्या काही व्याधी असतील त्या बेलाच्या फळानं निघून जातात. हे शिवमहापुराण कथित आलेले, म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून तुम्ही ऐका हो दाता, ऐका तुम्ही शिवकथेला, ऐका शिवकथेला. Thank you.
असेल विकार चढला असेल तर ते सगळे इंद्रिय साफ होतात, शुद्ध होतात आणि आपल्या जीवनात जीवन जगायचं असेल तर आपण ते गोड सांगतो. पोड आहे आता ते वही मध्ये लिहिलेलं असतं कथेच्या वेळेस, तर ते पाहून म्हणते आता काही ते आठवे ना मला. सज्जराव, भगवान शिवजींचा यात्रा उत्सव म्हणून आपण सर्व एकत्र आलो. बोलता येईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करा. केला तर सर्वांनी गोड भजन करायचं. ज्ञानेश्वर तुम्ही विश्वनाथ तुम्ही या शेजारणीनं बरं नाही केलं, काय केलं ग बाई, मला पंढरी
पार्वती पते हर हर महादेव. सज्जनो, सर्वांनी गोड भजनाचा आनंद घेतला. सर्वांच्या चरणावरती झालेली कीर्तन रूपी सेवा समर्पित करायची. पण कीर्तनातून शेवटचा संदेश मी आठवड्यापासून एक संदेश सांगतोय. भीमराज महाराज, त्या मालेगावला एक घटना घडली हो. 3च वर्षाचं लेकरू होतं. या नराधमांनी तिच्यावरती आक्रमण, तिच्यावरती अत्याचार केला आणि मारून टाकलं गड्या त्याला पुरीला. 3च वर्षाचं लेकरू होतं. काय कळतं आई 3 वर्षाच्या लेकराला. पण सज्जनो, मला तर असं वाटतं त्या दसऱ्याला आपण काय करतो, तो रावण जाळतो. त्या रावणानं काही एवढं मोठं पाप नाही केलं. सीताबाईला हातच नाही लावला त्यानं. आई म्हणून हाक मारली होती तर. पण मला तर असं वाटतं त्या दसऱ्याला रावण जाळायचं बंद करा आणि जेवढे बलात्कारी आहेत ना हे सगळे साठवा आणि दसऱ्याच्या दिवशी यांना जिवंत जाळत चला. खरा दसरा तेव्हा साजरा होईल. सज्जनाव, संस्कृती फार वाईट मार्गाकडे चालली. कीर्तन परंपराच आपल्याला फक्त जिवंत ठेवू शकते. म्हणून सज्जनाव, झालेली कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देतो. एकदा गुणीजनांकरता जोरदार टाळी वाजवा. ज्यांच्या वस्तीवरती आपण जमलोय तो चौधर परिवार. अतिशय सज्जनाव कष्टातून प्रपंच फुलवलेला आहे परिवार आणि त्यांनी भगवान शिवजींची सुंदर अशी लिंगाची स्थापना केलेली यात्रा उत्सव चालू आहे. त्यांना आल्यानंतर विचारलं कधीपासून चालू आहे. ते म्हणे महाराज काय आठवत नाही, पण बऱ्याच दिवसापासून चालू आहे. अतिशय गोड कार्यक्रम तुम्ही करता. जंगल में मंगल. पण सगळे आलात, गर्दी जरी कमी आहेत पण दर्दी येत ऐकणारे. बरं, एकदा तुमच्याकरता जोरदार टाळी वाजवा बरं. अतिशय गोड कीर्तनाचा कार्यक्रम पार पडलाय. देमाजी जबाजी चौधर यांच्या वस्तीवरती आपण आलोत. या परिवाराकडून सगळ्यांचे आभार मी व्यक्त करतो. भीमराज महाराज असतील, आमचे निलेश दादा असतील, वैभव महाराज असतील, सगळेच भजनी मंडळ असेल, आमचे नाना असतील, चेतन महाराज असतील, राहुल गुरुजी असतील, साऊंडवाले असतील, छायाचित्रण करणारे असतील, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. शेवट जाता जाता तुम्हालाही राग नको, सगळ्यांचं नाव घेतो बरं. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. कीर्तना करता आलेल्या सगळ्या भाविकांचं नाव घेतो. रामकृष्ण हरी. सज्जनाव, सगळ्यांना आनंद भेटलाय. सर्वांनी गोड भजन केलं. एकदा प्रेमानं भजन. ज्ञानेश्वर